रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलेला असेल किंवा मग अचानक घरामध्ये पाहुणे आलेले असेल तर एकदम उत्तम असा पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जे की घरात असलेल्या साहित्यापासून बनवायचं आहे आणि एकदम सोपा सहज होणारा असा हा व्हेज याखनी पुलाव बनवूया एकदम रेस्टॉरंट स्टाईल। तर त्यासाठी मी ते काय केलेलं, एक टोप घेतलेला आहे किंवा मग एक मोठं भांडं घ्या तुम्ही। त्यानंतर मापाने मी इथे 2 कप जे आहे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तर लांब लांब तांदूळ घेतलेले आहे बासमती, त्यामध्ये भरपूर पाणी घालून असं 3 ते 4 वेळेस वॉश करून घेतलेले आहेत। आणि आता यामध्ये अजून भरपूर असं पाणी घालून आपल्याला 10 ते 15 मिनिटं जे आहेत भिजवत ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया। तर इकडे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तर 2 पळ्या तेल घातलं। त्यानंतर 8 ते 10 काजू जे आहेत पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या आणि छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचे आहेत। आणि तळल्यावर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत, कारण आपण हे जे आहेत गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। तर ते जे आहे छान असं सोनेरी तांबूस रंग आला ना की काढून घ्यायचं। त्याने काय होतं, त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि टेस्ट सुद्धा छान लागते। तर या ठिकाणी आपले काजू जे आहेत छान प्रकारे रोस्ट झालेले आहेत आणि सोनेरी तांबूस कलर आलेला आहे ते काढून घेतले। त्यानंतर इथे मी 3 चमचे जे आहे मनुके घेतलेले आहे, मनुके खिसमिस असं काय म्हणाल तुम्ही ते तर घेतलेलं आहे, ते सुद्धा तेलामध्ये घालून घेतले आणि ते सुद्धा छान असे तळून घ्यायचे। असे छान फुगले की काढून घ्यायचे आपल्याला। याने काय होतं, छान असे गोड एक टेस्ट येते वेगळीच, नक्कीच घाला। त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यामध्ये एक मोठा कांदा जो आहे उभा कट करून घेतलेला होता, त्यातला अर्धा जो कांदा आहे तो घालून घेतला आणि हाय फ्लेमवर आपल्याला छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे। कारण आपल्याला जे आहे कांद्यानी बिर्याणीवर याखनी पुलाव किंवा याखनी बिर्याणी काय म्हणाल तुम्ही ते, तर त्यावर गार्निशिंगसाठी छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे। तर इकडे कांदा तळतच आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि कांदा तळून झाला की आपण तो काढून घेऊया। छान असा निथळून काढून घेतलेला आहे आणि आता शिल्लक जे तेल राहील ना त्यामध्येच आपण ही आपली पुलाव किंवा याखनी बिर्याणी बनवणार आहोत। तर एकदम योग्य प्रमाण, योग्य अचूक प्रमाण आणि योग्य साहित्य तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर इथे मी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत। तर हे जे पनीर आहे मी मार्केटमधून आणलेलं आहे, त्यामुळे इतकं काय बेस्ट मिळालेलं नव्हतं मला, त्यामुळे त्याला थोडंसं इग्नोर करा। पनीर हे मी नेहमीच घरी बनवत असते, पण यावेळेस काय होतं माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मग मी बाहेरून आणलं आणि मला इतकं काय बेस्ट असं पनीर भेटलं नाही, त्यामुळे त्याला थोडं इग्नोर करा, कारण ते जे आहे थोडंसं त्यामध्ये विरघळलं आहे। त्यानंतर जे तेल शिल्लक होतं त्यामध्ये मी 1 चमचा लसूण जो आहे कुटून घेतलेला होता तो घालून घेतला। त्यानंतर 1 चमचा जिरे घातले। जिरे छान तडतडले की काही खडे मसाले घालूया। तर यामध्ये 2 तमालपत्र, 2 दालचिनी तुकडे, 3-4 लवंग, 3-4 मिरे, 1 मोठी विलायची आणि 1 स्टार फूल, अशा प्रकारे सर्व खडे मसाले घालून घेतले। तेलामध्ये 1 मिनिटभर रोस्ट करूया। त्यानंतर जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे। मोठा असेल तर 1 घ्या आणि छोटे असेल तर 2 कट करून घ्या, कारण आपल्याला 1 तळून घ्यायचा आहे आणि नंतर सुद्धा आपल्याला पुलावमध्ये तो टाकायचा आहे। तर ते घालून घेतले। त्यानंतर इथे मीडियम साईजचा 1 बटाटा आहे, तो सुद्धा त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे। छान असे 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊया, कारण बटाटे थोडेसे नॉर्मल आपण तेलामध्ये शिजवून घेऊया। त्यानंतर काही सुके मसाले, तर इकडे लाल काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, 1 बिर्याणी मसाला 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद, असे मी सुके मसाले घेतलेले आहेत, ते घालून घेतले। परत एकदा मसाल्याला छान असं टॉस करून घेऊया। तर मसाले जे आहे छान प्रकारे मिक्स झालेले आहे। त्यानंतर या ठिकाणी अगोदर थोडंसं मीठ घालूया आपण, तर मी इथे पाव चमचाच मीठ घातलेलं आहे, कारण आपण नंतर सुद्धा थोडं घालणार आहोत। तर हे जे एवढ्याच मसाल्यासाठी मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। तर मीठ घालून घेतलं, परत एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर जे पनीर मी तळलेलं होतं ते घालून घेतलं, कारण आता ऑप्शन नव्हता माझ्याकडे, दुसरं पनीरसुद्धा अवेलेबल नव्हतं म्हणून तेच घातलं। तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर जे तांदूळ आपण भिजवलेले होते त्यातलं सर्व मी पाणी काढून घेतलं आणि आता आपण तांदळाची छान अशी लेयर करूया। आणि तांदूळ छान प्रकारे फुगून आलेला आहे आणि थोडासा
जो लांब लांब थोडी साईजसुद्धा त्याची वाढलेली आहे. तर इकडे मी आहे तांदळाची अशा प्रकारे लेअर करून घेतली. इकडे मी केसरचं दूध बनवून ठेवलेलं होतं अगोदरच. काय करायचं, दूध गरम करायचं आणि त्यामध्ये 10 ते 15 केसरचे धागे घालून ठेवले ते 15 ते 20 मिनिटमध्ये. आता मला थोडी गडबड होती त्यामुळे इतका काही कलर आला नाही, अर्धा तास ठेवला तर छान कलर येतो. त्यानंतर केसरी फूड कलर थोडा पाणीमध्ये मिक्स करून अशा प्रकारे मधोमध थोडं थोडं जागा सोडून घालून घेतला. त्यानंतर जे आपण तळलेले काजू होते ना ते सुद्धा घालून घेतलेले आहे गार्निशिंगसाठी. किसमिससुद्धा घातलेली आहे आणि आता कांदासुद्धा घातलेला आहे. तर अशाच पद्धतीने जे आहे लेयर बनवून घेतलेले आहे. आता आपण मीठ घालूया. तर इकडे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. खाली आपण पहिले घातलेलं होतं, त्यानंतर मी ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर घातली भरपूर आणि 1 चमचा तूप घालायचं आहे, साजूक तूप. अजिबात विसरायचं नाही, साजूक तुपाने छान टेस्ट येते तुपाने. त्यानंतर इकडे मी 2 कप तांदूळ घेतलेले होते, तर आपण 3.5 कप पाणी घालूया. पहिला कप घालून झाला, दुसरा घातला आणि पाणी सोडताना लक्ष द्यायचं की पाणी जे आहे एकदम साईडने सोडायचं. पण जर मधोमध सोडलं तर आपली सगळी लेअर तुटून जाईल. त्यानंतर चमच्याने जे आहे हलक्या हाताने थोडंसं नॉर्मल टॉस करायचं, खूप जास्त अजिबात टॉस नाही करायचं, एकदम नॉर्मल असं टॉस करून घ्यायचं. आणि आता त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मिडियम फ्लेमवर होऊ द्यायची. आणि हे बघा इकडे आपली मस्त अशी व्हेज याखनी बिर्याणी किंवा मग व्हेज याखनी पुलाव जो आहे तयार आहे. भाताचं शीत बघा एकन एक दाणा असा मोकळा मोकळा झालेला आहे. योग्य प्रमाणात पाणी सगळं तुम्हाला एकदम बेस्ट सांगितलेलं आहे. आता हे जे आहे मी 4 माणसांसाठी बनवलेलं आहे. म्हणजे यामध्ये जे आहे 4 माणसं, तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर एखादा कप तांदूळ वाढवा. तर 3 कप तांदूळ घेतले, तर इथे मी 2 कप तांदूळला 3.5 कप पाणी घातलेलं होतं. तर 3 कप तांदूळ घेतले तर 4.5 ते पावणे 5 कप पाणी घालायचं, असं प्रमाण ठेवायचं. आणि इकडे बघा छान अशी मोकळी बिर्याणी आपली किंवा मग पुलाव तयार झालेला आहे. एक ना एक दाणा मोजून घेता येईल इतका मोकळा आणि इतका कलरसुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे आपली व्हेज याखनी बिर्याणी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवीन रेसिपीजसाठी.